नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे गरमागरम अशा वाफाळत्या कांदे बटाटे पोह्यांची रेसिपी. तुम्ही ही रेसिपी कधी बनवली आहे का? मला कमेंट्समधून नक्की सांगा. तसं तर महाराष्ट्रातल्या घराघरात ही रेसिपी नेहमीच बनते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी टाकायची आहे, अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे. मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला 2 कांदे बारीक चिरून टाकायचे आहे आणि थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गोड लिंब टाकायचा आहे किंवा ज्याला कढीपत्ता म्हणतात तो टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहे. हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली, स्किप केली तरीही चालेल. नंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे. 1 मुठी शेंगदाणे मी यामध्ये टाकलेले आहे. शेंगदाणे थोडेसे शिजले की त्यामध्ये आपण वाटाण्याचे दाणे टाकणार आहोत. आता हे सगळं सुरू असताना मी बाजूला जाडे पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि ते एका चाळणीत काढून ठेवलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे. 2 मीडियम साईजचे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला 5 ते 10 मिनिट चांगले शिजू द्यायचे आहे. पहिले आपण हे सगळं परतवून घेऊया आणि बटाटे शिजू देऊयात. याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटानंतर झाकण आपण काढूया. आता 5 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण काढून बघूया. बटाटे अजून शिजायचे आहे. ते मध्ये मध्ये परतावं लागतं कारण की ते खालून लागले नाही पाहिजे म्हणून. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे, त्यामुळे ते लवकर शिजतील आणि मी परत त्याच्यावर झाकण ठेवत आहे. परत 5 मिनिटानंतर मी उघडून बघत आहे आणि मिक्स करून घेत आहे. अजून शिजायचे आहेत. याच्यात मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून ते लवकर शिजतील. आता मिक्स करून घेत आहे. शिजायचे आहेत अजून. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि झाकून परत 5 ते 10 मिनिट शिजू देऊया. तुम्ही ही रेसिपी कशा प्रकारे करता हे मला नक्की कमेंट्समधून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा. तुम्हाला काही चुकलेले वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट्समधून सांगितले तरीही चालेल. त्याच्यामुळे मी ती सुधारणा करेल पुढच्या वेळेस. आता यामध्ये आपण 1 चमचा तिखट आणि अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि पोहे जे भिजवून ठेवले होते मी चाळणीमध्ये ते टाकूया. तुम्हाला वाटत असतील की हे पोहे कसे भिजवले आहेत, तर आता ते मोकळे होतात. आपल्याला ते चमच्याने मोकळे करायचे आहे आणि हे थोडेसे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मगाशी आपण मीठ थोडेसे टाकलेले आहे, त्यामुळे मीठ जरा जपूनच टाकायचं आहे आपल्याला. मी 1 टीस्पून टाकलेला आहे, 1 ते 1.5 टीस्पून. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता तुम्हाला आंबट गोड पोहे पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्यात 1 चमचा साखर आणि थोडंसं लिंबू पिळलं तरीही चालेल. आता हे सगळे मिक्स झालेले आहे आणि आता आपण हे छान वाफवून घेऊया. आता 5 ते 10 मिनिटानंतर यामधनं छान वाफ आलेली आहे आणि आपले असे गरमागरम वाफाळते पोहे तयार झालेले आहेत. लागली की नाही मग तुम्हाला भूक ही रेसिपी बघून? नक्कीच लागली असणार. तर तुम्ही नक्की नाश्त्याला हा पदार्थ ट्राय करून बघा. हे बघा किती छान झालेले आहेत गरमागरम वाफाळते पोहे. आता ह्याच्यावर आपण मस्तपैकी कोथिंबीर पेरूया आणि नारळाचा किस टाकूया. त्याच्यामुळे पोहे खूप सुंदर लागतात. चला तर मग तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. बाय बाय.